मित्रांनो, तुम्हाला जर माहीत नसेल तर आम्ही सांगू इच्छितो. एड्सचे काही लक्षण आहेत. चल बघूया तर आता आजार होऊ शकतो. काय बाबा, काय चालू आहे? चल मग आता मार्केटमध्ये नवीन कसं आले. आपण हॉस्पिटलमध्ये किंवा रुग्णालय किंवा ड्रग्ज केंद्रांना सिरिंज किंवा निडलची नवीन मागणी केली पाहिजे. नाही केल्यास एड्सचा आजार होऊ शकतो. तर बघूया आता पुढील लक्षण. थँक गॉड, देवाने आज माझे सर्व स्वप्न पूर्ण केले. मी आई होणार आहे. कुणीतरी येणार ग. चला आज आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचंय. डॉक्टर रिपोर्ट आलेत का? हो आले. तुमच्या रिपोर्टमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? तुमच्या वाईफ HIV पॉझिटिव्ह आहात. कसं काय? कदाचित हा तुमच्या वाईफ पाठीकडून आला असेल म्हणून हा तुमच्या बाळाला पण होऊ शकतो. अहो, तुम्हाला HIV होता का? हो होता. मग तुम्ही मला का नाही सांगितलं? सॉरी. मित्रांनो, आपण HIV पॉझिटिव्ह आहे हे आपल्या घरच्यांना माहीत असणे गरजेचं आहे. चला तर बघूया आता पुढचे मुख्य. कधी सेविंग करताना नवीन ब्लेडची नाही केल्यास एड्स होऊ शकतो. चला तर बघूया एड्सच्या आजाराच्या भेट केल्याने एड्सचा आजार होत नाही. एका ताटात खाल्ल्याने एक आजार होत नाही. काय भावामध्ये म्हणजे हातात आत घेतल्याने एड्सचा आजार होत नाही. मैत्री केल्याने एड्सचा आजार होत नाही. नागरिकांनो, तुमच्या जवळील किंवा आजूबाजूला किंवा घरामध्ये एड्सचा आजार कोणाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. एड्सचा आजार खूप भयंकर व जीवघेणी आजार आहे. आपल्या जवळील रुग्णालयात जाऊन त्याची नोंदणी करा. एड्सचा आजार आपल्या शरीरामध्ये 10 वर्षापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्यावर लवकरात लवकर उपचार करा. आम्ही अभिनव पॅरामेडिकल कॉलेजतर्फे तुम्हा सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बरोबर टॅबू असलेला आजार मानला जातो समाजात आणि ज्या अडचणी आहेत किंवा सर्वसामान्य जो रुग्ण असतो त्याला रोजच्या जीवनामध्ये ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं याबद्दल जागरूकता निर्माण करत नाही तोपर्यंत आपला समाज सतर्क होणार नाही. तुम्ही सर्वांनी हा अत्यंत वेगळा विषय घेऊन याची तयारी केली आणि इथे पथनाट्य सादर केलं हे अत्यंत कौतुकास्पद आहे आणि मी अभिनंदन करेन तुमच्या ह्या ज्या तुमच्या मार्गदर्शक आहेत मॅडम यांचं. हे तुम्ही खरोखर मॅडम खूप चांगल्या विषयाला हात घातला. अजून एक यामध्ये मी असं सांगू इच्छिते की आपल्याकडे संजय गांधी हा जो विभाग आहे त्याच्यामध्ये दुर्धर आजाराने जे पीडित रुग्ण असतात त्यांना देखील शासनातर्फे दर महिन्याला पेन्शन दिली जाते आणि त्याच्यामध्ये एड्सचे आजाराचा समावेश आहे. जर आपल्या आजूबाजूच्या परिघामध्ये किंवा आपल्या जवळच्या ओळखीपाळखीमध्ये असे काही रुग्ण असतील तर त्याबाबत आम्हाला नक्की माहिती द्या. कारण हे रुग्ण जे असतात त्याची बहुतांश वेळा कुठे नोंद नसते किंवा ते कुठेतरी शेम त्यांना वाटत असतं किंवा लाजेपोटी ते किंवा भीतीपोटी आपल्याला समाज वाईट टाकेल या भीतीपोटी टाकू असतो. त्यामुळे ते पुढे यायला मागत नाही. तर मी तुम्हाला सर्वांना आवाहन करेल इथे उपस्थित सर्व नागरिकांना आवाहन करेल की ही सुद्धा आपल्यासारखी माणसंच असतात आणि आपल्याला म्हणजे ज्यावेळी त्यांना हा आजार होतो त्यावेळी त्यांना आपल्या मदतीची खूप जास्त गरज असते आणि
आणि जे काही निगेटिव्ह हे आहेत की सोबत राहिल्याने किंवा एकत्र जेवल्याने किंवा त्यांच्याशी संपर्क ठेवल्याने हा आजार होतो याबद्दलचा जो टॅबू आहे हे आता पूर्णपणे चुकीचा आहे. याबाबत अधिकाधिक जागरूकता होणं आवश्यक आहे. की अशी पथनाट्ये जे आहेत किंवा असे उपक्रम आहेत मॅडम, तुम्हाला असं मी कळेल की तुम्ही वारंवार हे करत चला आणि मोठ्या प्रमाणावर याचा प्रचार प्रसार करत चला. अत्यंत उत्तम सादरीकरण. आणि अजून एक गोष्ट मी यामध्ये अशी नोटीस केली की हा आजार जो होता हा प्रायव्हेट पार्टशी संबंधित देखील आहे. तर या बाबतीमध्ये पुढे आलेल्या ह्या सगळ्या मुलीच आहेत आणि मी मॅडमकडनं माहिती घेतली तर मला असं जाणवलं की तिथे मुलंसुद्धा शिकत आहेत. पण फक्त सुधीर कुठे गेला? सुधीर हा एकमेव असा मुलगा आहे की ज्याने याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घेतली. त्यासाठी सुधीरचा खास अभिनंदन करेल. व्हेरी वेल. आपला समाज हा स्त्री पुरुष दोन्हीने बनलेला असतो आणि दोन्हीकडनंही हा अवेअरनेस होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जर मुली या विषयावर येऊन समोर येऊन लाजत नसतील आणि त्यांना ऑकवर्ड फील होत नसेल, त्यांना याचं गांभीर्य कळत असेल तर वाय नॉट बॉईज. सुधीर हा खरोखर रोल मॉडेल ठरावा मॅडम तुमच्या याच्यासाठी. आणि मी अशी अपेक्षा करेन की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पथनाट्य सादर कराल तेव्हा मुलींएवढी मुलंसुद्धा या उपक्रमामध्ये सामील झालेली असतील. खूप चांगला उपक्रम, स्तुत्य उपक्रम. सर्वांचा अभिनंदन.